आपण काही ध्यान यूट्यूबच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यातील सर्वप्रथम ध्यान आहे आनापानसती ध्यान. दुसरं ध्यान आहे योग निद्रा ध्यान. त्यापुढील ध्यान आहे पौर्णिमा ध्यान, 7 चक्र जागृती ध्यान, कर्मविपाक ध्यान आणि अमावस्या ध्यान. आज आपण जे ध्यान करत आहोत त्याचं नाव आहे अंतरंगाची यात्रा. अंतरंग यात्रा या ध्यानातून आपण आपल्या अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ध्यानाद्वारे आपण अंतरात्म्याच्या गहन स्थितीत जाणार आहोत व आपल्या अंतरात्म्याशी स्वतःला जोडून घेऊन अनंत चेतनेशी एकरूप होणार आहोत. या ध्यानाद्वारे तुम्ही अंतरंगातील सुखद एकांत, निर्विचार अवस्था तसेच आंतरिक शांतीचा अनुभव घेणार आहात. या ध्यानातून विचारांच्या शून्य अवस्थेत जात आपल्या अंतरात्म्याशी तादात्म्य म्हणजे एकरूपता अनुभवणार आहात. या दिव्य प्रशांतीचा अनुभव घेत आज हे ध्यान आपण करणार आहोत. हा आनंद, शांतता, सुखद एकांत बाह्य जगतात नसून तो तुमच्या अंतरंगातच आहे. या दिव्य ध्यानासाठी साधक हो, तुमचं स्वागत आहे. चला तर मग आपल्या आतील ह्या दिव्य अशा खजान्याचा आपण या ध्यानाद्वारे अनुभव घेऊयात. साधक हो, या ध्यानाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ध्यानाचं आसन ग्रहण करा. आपल्या आसनावर सुखासनात बसा. पायाची सैल मांडी असू द्या. चष्मा असेल तर तो काढून ठेवा. ध्यानाला बसताना नेहमी आपल्याजवळ पिण्यासाठी एक ग्लास पाणी असू द्या. आपल्या हातांची बोटं एकमेकात गुंफवून ठेवा. आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा आणि डोळे हळुवार बंद करा. आपण 3 दीर्घ श्वास व उच्छ्वास करणार आहोत आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपलं शरीर आपण शिथिल करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू उच्छ्वास करत संपूर्ण शरीर शिथिल सोडा. आपली पाठ व मान सरळ रेषेत असू द्या. पुन्हा एक दीर्घ श्वास व उच्छ्वास. आता आपलं संपूर्ण शरीर आपण शिथिल केलेलं आहे. आपला श्वास व उच्छ्वास देखील संथ गतीने येत आहे व जात आहे.
संपूर्ण सजगतेतून तुमच्या श्वास व उच्छ्वासाकडे लक्ष देत त्याबरोबर एकरूप व्हा. जसजसं तुम्ही श्वासाशी एकरूप व्हाल, हळूहळू विचार शून्य अवस्थेकडे जाल. ही श्वास व उच्छ्वासाची मंद अशी लयबद्ध अवस्था आता आपल्या चित्ताला आपल्या अंतरंगाकडे घेऊन जाण्यास मदत करणार आहे. हे मधुर संगीत ऐकत स्वतःत निमग्न व्हा. मनात विचार आल्यास त्याचा पाठलाग न करता आपलं चित्त आपल्या श्वासावर केंद्रित करा. विचारांना साक्षीत्वातून बघा. आता आपल्या जागरूकतेला आपल्या अंतरंगात घेऊन जा. हा संथ व शीतल श्वास शरीराच्या आत कुठवर जात आहे त्याचं निरीक्षण करा. ही आपल्या आतील शांतता, अंतरंगाची प्रशांती, हा त्या आत्म्याचा सुगंध आहे. आपल्या आतील या शून्य अवस्थेत स्वतःला विसरून त्या परमचेतनेत विलीन व्हा. काही काळ फक्त श्वास व उच्छ्वास मात्र बनून राहा. निराकार निर्मळ प्रेमाच्या शांत लहरींची जाणीव करत अंतरंगाचा आनंद घ्या. हीच ती अंतरंगाची सच्चिदानंद अवस्था आहे. आपल्या स्वस्वरूपात एकरूप होत आपण ही अंतरयात्रा करत आहोत. या यात्रेत येणारे अनुभव तसेच सुखद आनंद लहरी ह्याकडे साक्षीत्वाने बघा. मनात येणाऱ्या विचारांचा पाठलाग करू नका. मौन व्हा. मौन ही साधकाची परिभाषा आहे.
संपूर्ण ब्रह्मांडात जी चैतन्य शक्ती आहे, तीच चैतन्य शक्ती आपल्या शरीरात वास करत आहे. आपल्या श्वासाद्वारे जी प्राण ऊर्जा आपल्या शरीरात प्रविष्ट होत आहे, तीच ही दिव्य चैतन्य शक्ती आहे. या दिव्य शक्तीशी एकरूप होण्याने मिळणारा जो परम आनंद आहे, सच्चिदानंद आहे, तो म्हणजेच आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आहे. अंतरंगाच्या प्रशांतीमध्ये एकरूप व्हा. नियमितच्या ध्यानातून तुम्हीही अंतरंगाची शांतता कायमस्वरूपी टिकवून ठेवू शकता. अंतरंग यात्रा ही आपल्या स्वस्वरूपाकडे नेणारी यात्रा आहे. आपल्या संथ व शीतल अशा श्वासाचं निरीक्षण करा. शरीराच्या आत जाणारा शीतल श्वास व शरीराबाहेर येणारा कोमट असा उच्छ्वास. या श्वास आणि उच्छ्वासाबरोबर एकरूप व्हा.
शेवटची 2 मिनिटं फक्त श्वास मात्र बनून राहा. आपल्या श्वास व उच्छ्वासाबरोबर एकरूप राहा. लास्ट 1 मिनिट. संपूर्ण लक्ष आपल्या श्वास व उच्छ्वासावर असू द्या. आपल्या ह्या अंतरंगाच्या अंतरयात्रेतून आपण हळूहळू पुन्हा आपल्या भौतिक जगाकडे येणार आहोत. आपल्या ध्यानस्थ शरीराचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. हाताची व पायाची बोटं हळुवारपणे हलवू शकता. ध्यानातून बाहेर येताना कुणीही घाई गडबड करू नका. आपण अतिशय हळुवारपणे ध्यानातून बाहेर येणार आहोत. तत्पूर्वी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ आपल्याला आपल्या दोनही डोळ्यांवर ठेवायची आहे. फाइव 4 3 2 1 0. आपल्या हाताच्या ओंजळीकडे बघत हळूहळू डोळे उघडा. हात व पाय थोडे रिलॅक्स करू शकता. आपल्याजवळ जो पाण्याने भरलेला ग्लास आहे त्यातील थोडं पाणी जरूर प्या, कारण ध्यानाने शरीरात निर्माण झालेली जी ऊर्जा आहे, जी उष्णता आहे, ती कमी व्हायला ही पाणी मदत करू शकणार आहे. धन्यवाद साधको. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साधको. ध्यानाच्या माध्यमातून आपण आता शाश्वत आणि उन्नत मार्गक्रमण करत आहोत. समविचारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा
अजून ध्यानाचे काय काय व्हिडिओज तुम्हाला बघायला ऐकायला आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.